सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जदी जन्मनामार्थजाला जयाने सदा वासनामार्थकेला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। ओम पार्थ ಹೇಳ್ರಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಿದ್ರು? ಓಂ ಪಾರ್ಥಾಯ ಪ್ರತಿಬೋಧಿತಾಂ ಭಗವತಾ ನಾರಾಯಣೇನ ಸ್ವಯಂ ವ್ಯಾಸೇನ ಗ್ರಥಿತಾಂ ಪುರಾಣಮುನಿನಾ ಮಧ್ಯೆ ಮಹಾಭಾರತಂ ಅದ್ವೈತಾಮೃತವರ್ಷಿಣಿ ಭಗವತೀಂ अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते नमोस्तुते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दाय यतपत्रनेत्र येन त्वया प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु भीष्मद्रोणतटा जयद्रथला ಜಯದ್ರಥ ಜಲ ಅಲ್ರಿ ಭೀಷ್ಮದ್ರೋಣತಟ ಜಯದ್ರಥ ಜಲ तटा जयद्रथ जल गांधार नीलोत्पल शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेनकुला अश्वत्थाम विकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैः रणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानकेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जन षट्पदैर्हर हर हर लोके सज्जन षट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा हरहर लोके सज्जन षट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूप्यात् भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिज्ञानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रं मरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैः साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरागणा देवाय तस्मै नमः। सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। ಇವತ್ತು 13ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಪೂರಾ ಶ್ಲೋಕ ಹೇಳ್ತೀನಿ. ಶ್ರೀ
अथ त्रयोदशोऽध्यायः अथ त्रयोदशोऽध्यायः श्रीभगवानुवाच श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ಹೇಳ್ರಿ इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ಹೇಳ್ರಿ ಎರಡು ಸಲ ಹೇಳ್ರಿ इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ಇದೊಂದು ಸಲ ಹೇಳ್ಬಿಡ್ರಿ इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः क्षेत्रज्ञञ्चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्यज्ञानं मतं मम यत्तज्ञानं मतं मम तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकार्यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकार्यतश्च स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु यद्विकार्यतश्च यत् तत्समासेन मे शृणु ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः विनिश्चितैव अಲ್ಲ विनिश्चितैः विनिश्चितैः ಅದು ಮುಂದೆ ಸ್ವರ್ಗ ಇದು ಅದ ವಿಸರ್ಗದ विनिश्चितैः महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चतेन्द्रियगोचराः महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् इच्छा द्वेषः सुखं दुःखं
संगातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् इच्छा द्वेषः सुखदुःखं संगातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः अमानित्वमदम्भित्वा अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यम् आत्मविनिग्रहः अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् ಕೇಳ್ರಿ ನಮಸ್ಕಾರ ಅಮಾನಿತ್ವಮದಂಭಿತ್ವಂ अमानित्वमदम्भित्वम् अहिंसां क्षान्तिरार्जवम् ಅಮಾನಿತ್ವಮದಂಭಿತ್ವಂ अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम् इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम् इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम् असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु असक्तिरविष्पङ्गः पुत्रदारगृहादिषु असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदार गृहादिषु असक्तिरनभिष्पङ्गः पुत्रदारगृहादिषु समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि अरतिर्जनसंसदि विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि जनसंसदि अरतिर्जनसंसदि अध्यात्मज्ञान नित्यत्वम् तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा
आध्यात्मज्ञाननित्यत्वं तद्वज्ज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तं ज्ञानं यदन्तोऽन्यथा अज्ञानं यदतोऽन्यथा अज्ञानं यदतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत् परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ज्ञेयं तत् प्रवक्ष्यामि ज्ञेयं तद्वक्ष्यामि ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत् परं ब्रह्म न सदुच्यते ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामश्नुते अनादिमत् परमं ब्रह्म न सदुच्यते ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते ಹೇಳಿ ಹಾ ಹೇಳಿ ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि मृतमश्नुते यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत् परमं ब्रह्म परमं अल्ल अनादिमत् परं ब्रह्म अनादिमत् परं ब्रह्म न सदुच्यते अल्ल न सत्तन्नासदुच्यते सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति सर्वतः पाणिपादं तत् सर्वतो अक्षिनिश्रोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति सर्वतः पाणिपादं तत् सर्वतो अक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति मावृत्य तिष्ठति सर्वमावृत्य तिष्ठति सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृ च सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृ च सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृ च बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभृत्य च तज्ज्ञेयं
ग्रहिष्णु प्रभविष्णु च अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभृत्य च ज्ञेयं ग्रहिष्णु प्रभविष्णु च अविभक्तं भूतेषु विभक्तमिव च स्थितं अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् विभक्तमिव च स्थितम् अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च भूतभर्तृ च ज्ञेयं ग्रहिष्णु प्रभविष्णु च ज्योतिषामपि तज्ज्योति तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् ज्योतिषामसि तज्ज्ञो ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् ज्योतिषामसि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तसमासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तसमासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते 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 समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम् प्रकृति पुरुषं चैव प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान् प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान् प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान् विकारांश्च गुणांश्चैव विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान् कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनि जन्मसु पुरुषः प्रकृतिस्थो हि भुक्त्वे प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनि जन्मसु पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् पुरुषः प्रकृतिस्थो हि
भुङ्क्ते प्रकृतिजान् प्रकृतिजान प्रकृतिजान गुणान प्रकृतिजान् गुणान् पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंयोगस्य कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः उपदृष्टानुमतां च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः पुरुषः परः उपदृष्टानुमतं च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः उपद्रष्टानुमन्ता च उपद्रष्टानुमन्ता च उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मनमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मनमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे केचिदात्मानमात्मना केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्यः उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते तेऽपि जातशरन्त्येव मृत्युश्रुतिपरायणः अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते तेऽपि जातशरन्त्येव मृत्युश्रुतिपरायणः तेऽपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः तेऽपि चातिशरन्त्येव चापि अल चाति चापि अल चाति तेऽपि जातशरन्त्येव अल्रि तेऽपि चाति तरन्त्येव तेऽपि चातिचरन्त्येव मृत्युश्रुतिपरायणः
मृत्युं श्रुतिपरायणाः मृत्युं श्रुतिपरायणाः मृत्युं श्रुतिपरायणाः अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणाः अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युश्रुतिपरायणाः यावत् संजायते किंचित् किंचित् सत्वं स्थावरजंगमम् क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समः सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समः सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् नमः पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् समः पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यान आत्मानं ततो याति परां गतिम् न हि नस्त्यात्मनात्मानं अल्लल्लल्लल्ले न हि नस्त्यात्मनात्मानं न हि नस्त्या आत्मानं ततो याति परां गतिम् प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं पश्यति क्रियमाणम् अल्ल क्रियामाणम् अल्ल क्रियमाणानि प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यदा भूतपृथग्भावम् एकस्थम् अनुपश्यति तत एव च विस्तारम्
ब्रह्म सम्पद्यते तदा यथा भूतप्रथाद्भावम् एकस्थमनुपश्यति एक एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा यदा भूतप्रथाद्भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्माव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय करोति न लिप्यते अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्माव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सौक्ष्म्यात् यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् ಸೌವದ ಕ್ಷಾದ ಅದಕ್ಕೆ ಮದೊತ್ತದ ಅದಕ್ಕೆ ಯದೊತ್ತದ ಸೌಕ್ಷ್ಮ್ಯಾತ್ यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मन्तरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षंच ये विदुर्यान्ति ते परम् क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव अन्तरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षंच ये विदुर्यान्ति ते परम् क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव अन्तरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षंच ये विदुर्यान्ति ते परम् ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे क्षेत्रक्षेत्रज्ञ विभागयोगो नाम त्रयोदशाध्यायः। अथ चतुर्दशोऽध्यायः अथ चतुर्दशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच श्रीभगवानुवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् परं भूयः प्रवक्ष्यामि
ज्ञानानां ज्ञानमुत्तमं परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः पूरा श्लोक है बेटू परम परम भूय भूय परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः पराम सिद्धि मितो गताः परां सिद्धिमितो गताः परां सिद्धिमितो गताः इदं ज्ञानमुपाश्रित्य ಅಂದ್ರೆ मम साधर्म्यमागताः इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमगताः इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् मम महद्ब्रह्म मम योनिर्महद् मम योनिर्महद्ब्रह्म महयोनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं तस्मिन् गर्भं ददाम्यहम् तस्मिन् गर्भं ददाम्यहम् मम योनिर्महद् गर्भं महद्ब्रह्म मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहम् तस्मिन् गर्भं तस्मिन् गर्भं ददाम्यहम् गर्भं तस्मिन् गर्भं दधाम्यहम् तस्मिन् गर्भं दधाम्यहम् मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् मम योनिर् मम योनिर्महद्ब्रह्म महयोनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् तस्मिन् गर्भं तस्मिन् गर्भं ददाम्यहम् अल गर्भ अल तस्मिन् गर्भं दधाम्यहम् तस्मिन् गर्भं दधाम्यहम् तस्मिन् गर्भं अल्रि तस्मिन् गर्भं तस्मिन् गर्भं ग सनग तस्मिन् गर्भं दधाम्यहम् संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत पूरा श्लोक है मम योनिर्महद्ब्रह्म गर्भं ददाम्यहम्
सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनि रहं बीजः प्रदः पिता तासां ब्रह्म महद्योनि अहं बीजं प्रदः पिता तासां ब्रह्म महद्योनि अहं बीजं प्रदः पिता बीजम अल महद्योनि रहं बीज प्रदः पिता बीज प्रदः पिता 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 सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृति संभवाः सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृति संभवाः सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिं संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ಎರಡು ಕೂಡಿಸಿ ಹೇಳಿ सत्वं रजस्तमम् इति गुणाः प्रकृति संभवाः निबध्नति महाबाहो देहे देहिनमव्ययम् तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन ಹೇಳ್ರಿ तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं नामयम् मनामयम् तत्र सत्वनिर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ज्ञानसंगेन चानघ सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ तत्र सत्वनिर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगमसमुद्भवम् रजोरागात्मकं विद्धि तृष्णसंगमसमुद्भवम् रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् रजोरागात्मकं विद्धि तृष्णसंगसमुद्भवम् रजोरागात्मकं विद्धि तृष्णसंगसमुद्भवम् तृष्णा तृष्णा तृष्णासंगसमुद्भवम् तृष्णासंगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनाम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत प्रमादालस्य निद्राभिः
तन्निबध्नाति भारत प्रमादलस्य निद्राति तन्निबध्नाति भारत प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत ज्ञानमावृत्य तमः प्रमादे संजयत्यथा ज्ञानमावृत्य तमः प्रमादे संजयत्युत रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा ಎರಡು ಸಾಲು रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत सत्वं भवति रजसत्वतमश्चैव तमस्सत्वरजस्तथा रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वरजस्तथा अಲ್ಲ तमस्सत्वं रजस्तथा तमस्सत्वं रजस्तथा सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत विवृद्धं सत्त्वमित्युत विवृद्धं सत्त्वमित्युत लोभः प्रवृत्तिरारम्भः ಎರಡು ಸಾಲು ಸೇರಿಸ್ಕೊಂತಾರೆ सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाशम् उपजायते ज्ञानं यथा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा 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 रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च
अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते तदोत्तमविदां लोकान् अमलान् तदोत्तमविदां तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते यथा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते तथा प्रलीनस्तमि मूढमयोनिषु जायते तथा प्रलीनस्तमि मूढमयोनिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढमयोनिषु जायते मूढमयोनिषु जायते मूढयोनिषु मूढयोनिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜರು ಅವ್ರ ಹೆಂಡತಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂದರು ಅಂದ್ರೆ ನಾಶಿಕಕ್ಕೆ ಬಂದರು. ಅವರು 4-5 ದಿವಸ ತುಕಾಮಾಯಿಗಳ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದರು. ತುಕಾಮಾಯಿಗಳಿಗೆ ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವಿವಾಹಿತನಾಗಿ ಬಂದಿರೋದನ್ನು ನೋಡಿ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಅವ್ರಿಗೇನಾದರೂ ದಿನ ಒಂದು ಪಕ್ವಾನ್ನ ಮಾಡಿ ಊಟಕ್ಕೆ ಹಾಕಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅವ್ರನ್ನ 4-5 ದಿವಸ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಅವ್ರ ಪತ್ನಿ ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಟು ಹೋಗುವಾಗ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಅವ್ರ ಪತ್ನಿ ಇಬ್ಬರೂ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಮಹಾರಾಜರ ಪತ್ನಿ ತುಕಾಮಾಯಿಗಳ ಮಹಾರಾಜರ ಪತ್ನಿಗೆ ಏನಂದ್ರು ಅಂದ್ರೆ, ಮಗು
ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಇಚ್ಛಾ ಇದ್ದರೆ ಹೇಳು, ನಾ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತೀನಿ. ಆವಾಗ ಅವರು ಸಹಜವಾಗಿಯೇ ಗುರುಗಳೇ, ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಿಜವಾಗಿಯೂ ಅಂಥದ್ದು ಏನೂ ಇಚ್ಛಾ ಇಲ್ಲ, ಆದರೂ ಒಂದು ಇಚ್ಛಾ ಏನದಂದ್ರೆ ನನಗೆ ಇವರಂಥ ಒಬ್ಬ ಮಗ ಆಗಬೇಕು. ಅವಾಗ ಗುರು ಶಿಷ್ಯರಿಬ್ಬರು ಮೂರ್ಣಕರು ಮತ್ತು ತುಕಾಮಾಯಿಗಳು ಅವ್ರಿಗೆ ತಥಾಸ್ತು ಅಂದ ಕೂಡಲೇ ಅವರಿಬ್ಬರು ಹೊರಗೆ ಬಂದು ಕೂಡ ಮಹಾರಾಜರು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಏನು ಹುಚ್ಚಿದ್ದೀರಿ ನೀವು, ಯಾರ ಹತ್ರ ಏನು ಕೇಳಬೇಕು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಅವರು ನೀನು ಕೇಳಿದ್ರೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪಾಂಡುರಂಗಂತ ನಿನ್ನ ಮುಂದೆ ನಿಂದಿರ್ತಿದ್ರು, ಅಥವಾ ನೀನು ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ನಿನಗೆ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಆದರೆ ಇದನ್ನೇನು ಕೇಳಿ ಕೂತಿ ನೀನು, ಅರ್ಥಾತ್ ನಿನಗೊಂದು ಮಗು ಆಗ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಅವರೊಂದು ಮಾತು ಇದು, ನಾವು ಸತ್ಪುರುಷರ ಕಡೆಗೆ ಹಿಂಗೆ ಏನಾದರೂ ಕೇಳಿದರೆ ಅವರು ನಮಗೆ ಅದನ್ನು ಕೊಡಬಹುದು. ಮಹಾರಾಜರು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ನನ್ನ ಶಿಷ್ಯರು ನನಗೇನಾದರೂ ಒಂದು ಕೇಳಿದರೆ ಅದರೊಳಗೆ ಅವ್ರ ಹಿತ ಇದ್ದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅದನ್ನು ಅವ್ರ ಹಿತ ಇಲ್ಲ ಅಂತ ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ ನಾನು ಅದನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ನಾನು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತದೆ, ಬೇಜಾರಾಗ್ತದೆ. ಅಷ್ಟು ಅಲ್ದನ ನನ್ನ ಮೇಲೆ ಸಿಟ್ಟಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ನಂದು ನಿಂದ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ನಾನು ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೂ ನಾನು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಅದರೊಳಗೆ ಅವ್ರ ಹಿತ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ಅಷ್ಟಾದ್ರೂ ಅವ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಹಠ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಮುಂದೆ ಅವ್ರಿಗೆ ಅದರ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಅನುಭವಿಸ್ಬೇಕಾಗಿ ಬರ್ತದೆ. ಒಂದು 2 ಪ್ರಸಂಗ ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ, ಮಹಾರಾಜರ ಕಡೆಗೆ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಗಳು ಬಂದರು. ಆಕೆ ಏನಂದ್ರು, ಮಹಾರಾಜ್ ನಾನೊಬ್ಬ ಗಂಡಸ ಮಗ ಆಗಬೇಕು. ಮಹಾರಾಜರು ಏನಂದರು, ಅದ್ರ ಒಂದಿನ ಹಿತ ಇಲ್ಲ, ಬ್ಯಾಡ. ಆಕೆ ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಕೇಳಿದ್ದು ನನಗೊಬ್ಬ ಗಂಡಸ ಮಗ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿರಿ. ಮಹಾರಾಜ ಹೇಳಿದ್ರು, ನಿನ್ನ ಹಿತ ಇಲ್ಲ, ಬ್ಯಾಡ ಅಂತ. ಆದರೂ ಆಕೆ ಭಾಳ ಹಠ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಮಹಾರಾಜ್ ಗಂಡಸ ಮಗ ಆದ್ರೂ ಹಿತ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೆಂಗೆ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದ್ದರಿಂದ ನನಗೆ ಬೇಕು ಅಂತ ಹಠ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಕೊನೆಗೆ ಮಹಾರಾಜರು ತಥಾಸ್ತು ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಆಕೆ ಒಂದು ಗಂಡಸ ಮಗ ಆಯಿತು. ಆ ಗಂಡಸ ಮಗ ಹುಡುಗ ಹೆಂಗಿದ್ದ ಅಂದ್ರೆ, ಸಣ್ಣವಿದ್ದಾಗೆಲ್ಲ ಆಟ ಆಡಿಕೊಂಡಿದ್ದ. ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡವ ಆದ ಬಳಕನ ಅವನು ಶಾಲೆಗೆ ಹಾಕಿದ್ರೇನೋ ಖರೆ, ಆದರೆ ಶಾಲೆ ಒಳಗೂ ಅವ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಓದ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಬರೀತಿದ್ದಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಹಿಂಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ನಪಾಸ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದ. ಒಂದೊಂದು ಕ್ಲಾಸ್ ದಾಟಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ 2-3 ವರ್ಷ 4 ವರ್ಷ ಬರ್ತಿತ್ತು. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂದ್ರೆ 7ನೇ ತನಕ ನಪಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ಹಾಕಿಬಿಡ್ತಿದ್ರು. ಮುಂದೆ ಅವು ಏನಾರು ಹಾಕೋವಲ್ವ ಆಗ್ತದೆ. ಹಂಗೆ ಅವನು ಸಹಿತ ಒಂದು 3-4 ವರ್ಷ ಹೋದ. ಆಮೇಲೆ ಶಾಲೆ ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಇದನ್ನು ಮಾಡ್ಕೋತ ಅಡ್ಡಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತ. ಕೊನೆಗೆ ಸಣ್ಣಂಗೆ ಅವನು ಏನು ಮಾಡಿದ, ಮನ್ಯಾಗ ದುಡ್ಡು ಇಟ್ಟದ್ದನ್ನು ಕದಿಲಿಕ್ಕತ್ತ. ತಾನು ತಿನ್ನೋದು ಕುಡಿಯೋದು, ಅರ್ಥಾತ್ ಏನಾದರೂ ಕೊಳ್ಳಿಕೊಂಡು ತಿಂದು ಮಾಡ್ತಿತ್ತು. ಮುಂದೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಆ ಚಾಳಿ ಏನದನು ಅವನಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಜೀವನದಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ಬಂತು. ಆಮೇಲೆ ಮಂದಿ ಮನ್ಯಾಗಿನ ದುಡ್ಡು ಕಳುವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ತಾಯಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಹೇಳಿದ್ಲು, ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಕೇಳ್ತಿದ್ವಿ. ಅದರಾಗಿಂದ ತಾನು ಏನಾದರೂ ಒಂದು ವ್ಯಸನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತ, ತಂಬಾಕು ತಿನ್ಲಿಕ್ಕತ್ತ, ಆಮೇಲೆ ಚೀಟ್ ತಿನ್ಲಿಕ್ಕತ್ತ. ಅವಾಗ ಚೀಟ್ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಇವಾಗ ಚೀಟ್ ಬಂದಾವ. ಅದು ತಂಬಾಕು ತಿನ್ನೋದು, ಆಮೇಲೆ ಏನಕ್ಕೇನಾದರೂ ಚಿಲ್ಮಿ ಸೇದೋದು, ಹಿಂಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ಬೀಡಿ ಸೇದೋದು. ಆಮೇಲೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಅವನು ಏನು ಮಾಡಿದ ಅಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕಳುವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಆಮೇಲೆ ಅವನು ಎಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರಕಾರದಿಂದ ಚಟಗಳು ಸೇರಿದರು. ಆವಾಗ ಅವ್ರವ್ಗೆ ದಿನ ಕೇಳವ, ನಾನು ದುಡ್ಡು ಕೊಡು. ಆಮೇಲೆ ಅವನು ಟ್ರಕ್ಕಿನ ಡ್ರೈವರ್ ಆದರೂ ಸಹಿತ ಅವನು ಕುಡ್ದ ಬರ್ತಿದ್ದ ಮನೆಗೆ. ಅವ್ರ ತಾಯಿಗೆ
ಬೈತಿದ್ದ ಅಂತಿದ್ದ. ಆಮೇಲೆ ಬರ್ಬರ್ತಾ ಅವ್ರ ತಾಯಿ ಬಡಿಲಿಕ್ಕೂ ಶುರು ಮಾಡಿ, ಅರ್ಥಾತ್ ನನಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಡು, ನನಗೆ ಅಷ್ಟು ಕೊಡು, ಇಷ್ಟು ಕೊಡು, 100 ಕೊಡು, 200 ಕೊಡು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಗಂಟು ಬೀಳ್ತಿದ್ದ. ಅವ್ರ ತಾಯಿ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಆಕಿನ ಬಡಿಲಿಕ್ಕೂ ಅವನು ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವನು ಭಾಳ ತ್ರಾಸು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೂಡಲೇ ಆಕೆ ಮತ್ತೆ ಮಹಾರಾಜರ ಹತ್ರ ಓಡಿ ಬಂದು, ಮಹಾರಾಜ್ ನನಗೆ ಆ ಹುಡುಗ ಬ್ಯಾಡ್ರಿ ಅಂದ್ಕೊಂಡು. ಮಹಾರಾಜ ಹೇಳು, ನಾ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದು ನಿನಗೆ ಅವ ಬೇಡ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ನೀನು ಹಠ ಮಾಡಿ ಬೇಕು ಅಂದು, ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ನಿನಗೆ ಅನುಭವಿಸ್ಬೇಕಾಗಿ ಬಂತು ನೋಡು. ಅರ್ಥಾತ್ ಮುಂದೆ ಅವನು ಏನು ಮಾಡಿದ, ಕುಡಿದು ಅವನು ಸತ್ತ. ಆವಾಗ ಅವ್ರ ಅಮ್ಮಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಯ್ತು. ಆ ಮಗ ಅನ್ನೋ ಕಳಕಳಿ ಇರ್ತಿತ್ತು. ಮತ್ತು ಅವ ಹಂಗೆ ಕುಡಿದು ಬಂದರೂ ಸಹಿತ ನನ್ನ ಮಗ ಏನದ ಅವನಿಗೇನಾದ್ರು ತ್ರಾಸ ಆಗಬಾರ್ದು, ಇದು ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸ್ವಾಭಾವಿಕದ ಕುಪುತ್ರೋ ಜಾಯೇತ ಕ್ವಚಿದಪಿ ಕುಮಾತಾನ ಭವತಿ. ಕುಪುತ್ರರಾಗಬಹುದು ಹೊರತು ಕುಮಾತ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ. ಆದ್ರೆ ತಾಯಿ ತಂದೆ ಪ್ರೇಮನು ಏಕದೇಶೀಯವಾಗಿರುತ್ತದೆ ಅಂತ ಸದ್ಗುರು ಲೀಲಾಮೃತದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತು ಅಂದ್ರೆ, ನನ್ನ ಮಗ ಭಾಳಷ್ಟು ಕಲಿತು ದೊಡ್ಡ ಶಾಣೆ ಆಗಿ ಆಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ನೌಕರಿ ಹಿಡಿದು ಭಾಳಷ್ಟು ದುಡ್ಡು ಗಳಿಸ್ಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಭಾಳ ಚಂದನ ಹುಡುಗಿನ ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಪ್ರಪಂಚ ಮಾಡಬೇಕು, ಮನೆ ಕಟ್ಟಬೇಕು, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವನು ಸುಖವಾಗಿರಬೇಕು ಅಂತಾರೆ ಹೊರತು ನನ್ನ ಮಗ ಏನಾಗಲಿ ಅಂದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿ ಆಗಬೇಕು, ಭಗವಂತನ ಭಕ್ತ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಯಾರೂ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅವ್ರ ಪ್ರೇಮ ಅನ್ನೋದ್ರಿಂದ ಏಕದೇಶೀಯವಾಗಿರ್ತದೆ. ಅಂದರೆ ಕೇವಲ ಇಷ್ಟರ ಪೂರ್ತಿ ಕಲಿಸ್ತದೆ. ಅದ ಮಗ ಏನದ ಏನೂ ಕಲಿಲ್ದ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಹಂಗೆ ತಿಂದ್ಕೊಂಡು ಹುಡ್ಕೊಂಡು ಕೂತ ಅಂದ್ರೆ ಆವಾಗ ಅದ ತಂದೆ ತಾಯಿನ ಹೇಳ್ತಾರೆ ಏನಂದ್ರೆ, ಹೋಗಲ್ಲಿ ಹಮಾಲಿ ಮಾಡಿ ಹೊಟ್ಟಿ ಹೊರಿ ಅಂತ ಹೊರತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅರ್ಥಾತ್ ಅವನನ್ನು ಹೊರಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಇಂಥ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಕೇಳೀವಿ, ನೋಡೀವಿ. ಆದ್ದರಿಂದ ತಂದೆ ತಾಯಿ ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದರೆ, ಮಹಾರಾಜ್ ಸದ್ಗುರುಗಳು ಹೇಳಿರ್ತಾರೆ ಇದೊಂದು ನಿನ್ನ ಹಿತ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ, ಆದರೂ ಅವನು ಕೇಳೋದಿಲ್ಲ. ಹಿಂಗೆ ಒಬ್ಬರು ಮಹಾರಾಜರ ಹತ್ರ ಒಂದು 3-4 ತಿಂಗಳಿದ್ದ. ಅವನು ಒಂದು ದಿವಸ ಮಹಾರಾಜ್ ನನಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮನಸ್ಸಿನಾಗಿನ ತಿಳಿಯುವಂಥ ವರ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ. ಮಹಾರಾಜಂದ್ರು, ಬೇಡ, ಅದರೊಂದು ನಿನ್ನ ಹಿತ ಇಲ್ಲ, ನಿನಗೆ ಸುಖ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಬೇಡ, ತ್ರಾಸಾಗ್ತದೆ ನಿನಗೆ ಅಂತ. ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಕೇಳಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಅವನು ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಗಂಟ ಬಿದ್ದ, ನನಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮನಸ್ಸಿನಾಗಿನ ತಿಳಿಯುವ ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ರಿ. ಭಗವಂತ ನಮಗೇನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಕೆಲವು ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಕೆಲವು ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಾನು ಮುದ್ದಾಮು. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಏನಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮನಸ್ಸಿನಾಗಿನ ತಿಳಿದೇ ಇರೋ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಅದರೊಳಗೆ ನಮ್ಮ ಹಿತ ಅದು. ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಮನೆ ಒಳಗನ ದಿನ ಜಗಳ ಆಗ್ತೈತಿ. ಇದ್ರ ಒಬ್ಬರು ಮನಸ್ಸಿನಾಗ ಒಂದು ಅಂತ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಹೊಡೆದಾಡೋ ಪ್ರಸಂಗ ಬರ್ತದೆ. ಗಂಡನ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಏನಿರ್ತದೆ ಅನ್ನೋದು ಹೆಂಡತಿಗೆ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ, ಹೆಂಡತಿ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಏನಿರ್ತದೆ ಅನ್ನೋದು ಗಂಡಗೆ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಪ್ರಪಂಚ ನಡೀತದೆ. ಗಂಡನ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಏನದ ಅನ್ನೋದು ಹೆಂಡತಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ, ಹೆಂಡತಿ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಏನದ ಅನ್ನೋದು ಗಂಡಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ ಅಂದರೆ ದಿನ ಕೆಂಸೈ ಬೌಂಸೈ ಹೊಡೆದಾಟ. ಆದ್ದರಿಂದ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮನಸ್ಸಿನಾಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇರೋದು ಒಳ್ಳೆಯದು. ಆಮೇಲೆ ಏನು ಅಂದ್ರೆ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಜ್ಞಾನ ನಮಗೆ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದರಿಂದಲೂ ನಮಗೆ ಭಾಳ ಹಿತ ಅದು, ಭಾಳ ಸುಖ ಅದು. ಅರ್ಥಾತ್ ನಾಳೆ ಮುಂಜಾನೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಮಧ್ಯಾಹ್ನದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಸಂಜೆದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ, ಒಂದೊಂದು ವಿಪರೀತ ಪ್ರಸಂಗ ನಾಳೆ ನಡಿವಿದ್ದು ಅಂದರೆ ಇವತ್ತಿಂದನ ನಾವೇನಾಗ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಒದ್ದಾಡಿ ಇಡ್ತೀವಿ, ಚಡಪಡಿಸಿ ಹೋಗ್ತೇವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅದನ್ನೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನಮಗೆ ಭಗವಂತ. ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಒಂದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಾನೆ, ಏನು ಅಂದ್ರೆ ಮರೆಯುವಂಥ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಾನೆ. ಅದನ್ನ ಎದಕ್ಕಾಗಿ ಕೊಟ್ಟಾನ ಅಂದ್ರೆ, ನೀವು ಭೂತಕಾಲವನ್ನು ಮರೆತು ವರ್ತಮಾನದಲ್ಲಿ ಆನಂದವಾಗಿರಲಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಾನ. ಅದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಆ ಮರೆಯುವಂಥ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಭಗವಂತನ ಮೇಲೇ ನಾವು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅರ್ಥಾತ್ ಭಗವಂತನ ಮರಿತೀವಿ. ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಭಗವಂತ ಏನು ಮಾಡ್ಯಾನ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ನೆನಪಿಟ್ಕೋತೀವಿ. ಆದರೆ ಮಜಾ ಏನದ ಅಂದ್ರೆ
ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಮರಿಬೇಕು, ಭಗವಂತನ ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿತ ಅದು ಇರಲಿ. ಹೆಂಗೋ ಹಂಗೇನದ ಅಂದ್ರೆ ಅವ ಮಹಾರಾಜ ನನಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮನಸ್ಸಿನ ತಿಳಿಯುವಂಥ ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಅವನು ಹಠ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೂಡಲೇ ಹಂಗೆ ರಾಮನ ಪಾದದ ಮೇಲೆ ತಲೆ ಇಡಪ್ಪ, ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡಿ ರಾಮನಿಗೆ ನನಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮನಸ್ಸಿನ ತಿಳಿಯುವಂಥ ಬುದ್ಧಿ ಕೊಡ್ರಿ, ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ. ಆವಾಗ ಮಹಾರಾಜರು ಅವನ ತಲೆಯ ಪಾದದ ಮೇಲೆ ಹಣಿ ಇಟ್ಟು ಕೂಡಲೇ ಅವನಿಗೆ ಆ ಶಕ್ತಿ ಬಂತು. ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರ ಕಡೆಗೆ ನೋಡಿದ, ಮಹಾರಾಜರ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಏನೇನೂ ಇಲ್ಲ, ಅಗದಿ ಪೂರ್ಣ ಏನು ಅಂದ್ರೆ ವೆಕಂಟಾಗಿತ್ತು. ಅವನು ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲಿದ್ದವ್ರು ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿನ ಕಡೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿನಾಗೂ ಅವನ ಬಗ್ಗೆ ಭಯಂಕರ ಸಿಟ್ಟಿತ್ತು. 4 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಬಿದ್ದುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಬಗಸಿಲ್ಲ, ಜಪ ಇಲ್ಲ, ತಪ ಇಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಸಿಟ್ಟಿಗೆದ್ದಿದ್ದು. ಯಾವಾಗ ಹೋಗ್ತಾನೋ ಇಲ್ಲಿಂದ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ನೋಡಿ ಅವನ ತಲೆ ಚಿಟ್ಟು ಹಿಡಿದು ಮನೆಗೆ ಹೋದ. ಮನೆಗೆ ಹೋದ ಕೂಡಲೇ ಅಲ್ಲಿ ಹೆಂಡತಿ ಬಾಗಿಲ್ದಾಗ ನಿಂತಿದ್ಲು. ಆಕಿನೂ ಇವರೇ ಕೆಂಡ ಕಾರ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತಿದ್ಲು. 3-4 ತಿಂಗಳಾಯ್ತು, 10 ಪೈಸೆ ರೊಕ್ಕಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ, ಒಟ್ಟು ಹೋಗಿಲ್ಲ, ಹೋಗಿ ಕೂತ್ಬಿಡ್ತಾನೆ ಅಲ್ಲಿ ಗೋಂದಾವಲಿ ಒಳಗೆ ಅಂತ. ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸಿನಾಗೂ ಭಯಂಕರ ಅವನ ಬಗ್ಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿದ. ಆದ್ರೆ ಮಹಾರಾಜರು ಒಂದು ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕಿದ್ರು, ನೀನು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮನಸ್ಸಿನಾಗಿಂದು ಏನಾದರೂ ಒಂದು ಶಬ್ದ ಉಚ್ಚಾರ ಮಾಡಿದಿ ಅಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಆಯುಷ್ಯ ಒಳಗಿನ್ನೂ 2 ವರ್ಷ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾವೆ. ಅದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದರೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೂ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಮಾತಾಡಿದ್ರೆ 2 ವರ್ಷ ಹೋಗ್ತವೆ, ಬಿಡಲಿಕ್ಕೂ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಬಿಟ್ಟರೆ ಒಳಗೆ ತಳಮಳ ಆಗ್ತದೆ. ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿದವಕ್ಕೆ ಬಗ್ಗೆ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತಿರ್ತದೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಅವನ ಮನೆಯೊಳಗೆ 4 ದಿವಸ ನಿಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಬಂದವರು ಹೋದವರು ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿನಾಗೂ ಅವನು ಬೈತಾನೇ ಇರ್ತಿತ್ತು. ಅದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾದ ಕೂಡಲೇ ತಲೆ ಚಿಟ್ಟು ಹಿಡಿದು ಮತ್ತೆ ಮಹಾರಾಜ ಕಡೆಗೆ ಓಡಿ ಬಂದ. ಮಹಾರಾಜ್, ನಂದು ಆ ಶಕ್ತಿ ತೊಗೊಂಡ್ಬಿಡ್ರಿ ನೀವು ವಾಪಸ್ಸು, ನನಗೆ ಬೇಡ. ಆದ್ದರಿಂದ ಭಗವಂತ ಏನು ಪಟ್ಟಿರ್ತಾನೆ ಅದರೊಳಗೆ ಹಿತ ಇರ್ತದೆ. ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮನಸ್ಸಿನ ತಿಳ್ಕೊಳಿಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ನಾವು ಅರ್ಥಾರ್ಥ ಏನು ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ದೋಷ ನೋಡಬಾರ್ದು, ಇನ್ನೊಬ್ಬರ ದೋಷವನ್ನು ಕೇಳಬಾರ್ದು, ಇನ್ನೊಬ್ಬರ ದೋಷವನ್ನು ಕುರಿತು ಮಾತಾಡಬಾರ್ದು, ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬರು ಏನಂತಾರ ಆಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಕಡೆಗೂ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡಬಾರ್ದು. ಅಂದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮಗೇನೋ ಒಂದು ವಿಚಾರ ಸಮಾಧಾನ ಇರ್ತದೆ. ಇನ್ನೊಬ್ಬರ ದೋಷ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಆ ದೋಷದ ಬಗ್ಗೆ 108 ವಿಚಾರ ತಲೆಯಾಗ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ಬಿಡ್ತಾವೆ. ತಿಳಿತಿಲ್ಲ, ನಾವು ಹಂಗ್ಯಾಕೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತು, ಹಿಂಗ್ಯಾಕೆ ನೋಡದೆ ಇದ್ದಿದ್ರೆ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಲ್ಲ. ಅರ್ಥಾತ್ ಏನು, ನಮಗೇನು ಬೇಕಾಗಿದೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ದೋಷ ತೊಗೊಂಡು. ಆದ್ದರಿಂದ ಇನ್ನೊಬ್ಬರ ದೋಷ ನೋಡಬಾರ್ದು, ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಏನಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ದಡಪಡಿಸ್ಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಭವಿಷ್ಯ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದ್ರೊಳಗೂ ಹಿತ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಜಾತಕ ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಜ್ಯೋತಿಷಿಗಳಿಗೆ ತೋರಿಸಿದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರು ಏನಂತಾರಂದ್ರೆ, ನೀವು ಹಿಡಿದ ತನಕ ಯಾಕೆ ತೋರಿಸ್ಲಿಲ್ಲ, ನೀವು ಕುಂಡ್ಲಿ ಒಳಗೆ ಏನ್ರಿ ಕಾಳು ಸರ್ಪ ಯೋಗದ, ಅದು 2 ಕಾಳು ಸರ್ಪ ನಿಮ್ಗೆ ಕಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ಯಾವ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೊಂದು 2 ಏನು ಅಂದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮ ಪಿಶಾಚಿ 2 ಗಂಟು ಬಿದ್ದಾವೆ. ಅರ್ಥಾತ್ ಇದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಖರ್ಚು ವೆಚ್ಚ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಏನಾದರೂ ಹಿತ ಆಗ್ತದೆ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಅವರು ಹೌದೇನ್ರಿ, ನಾವು ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಹೆಂಗಾರ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಏನಿಲ್ಲ, ಒಂದು 50,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಕಾಳು ಸರ್ಪನೂ ಹೋಗ್ತದೆ, ಪಿಶಾಚಿಗಳು ಹೋಗ್ತವೆ ಅಂತ. ಆ ಪಿಶಾಚಿ ನಮಗೆ ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ನಾವು ಪಿಶಾಚಿಗಳಂಥವ್ರು ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಮತ್ತೇನಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆ ಮಾಡೋರಿಗೆ ವಸೀಲಿಯ ಇದನ್ನು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಹಿಂಗೊಂದು ಗಿರಾಕಿ ಕಳಿಸ್ಕತ್ತೀನಿ, ಅದಕ್ಕೆ 50,000 ಹೇಳೀನಿ, ಅದರೊಳಗೆ ನಿಮಗೊಂದು 20, ನನಗೆ 30 ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವನು ಒಂದು ಕೂಡಲೇ ಕಲಿಕ ನಿಮಗೆ 30 ಕೊಡ್ರಿ, ನನಗೆ 20 ಕೊಡ್ರಿ, ಇಲ್ಲ 50-50 ಮಾಡ್ಕೊಂಬಿಡು ನೋಡಿ. ಮತ್ತು ನೀವು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೇವೆ, ಅವ 50 ಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು 10,000 ಹೆಚ್ಚಿಗೆ ಖರ್ಚಾತ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ 60,000 ಹೊಡಿತಾನೆ. ಇವನಿಗೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅವನು ನನಗೆ 10,000 ಕೊಡಲೇ ಇಲ್ಲ, ಬರೀ 40,000 ಕೊಟ್ಟ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಇವನಿಗೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಇವನಿಗೆ ಏನದ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತಿಷ್ಟು ಇವನಿಗೊಂದು 10,000 ಕಡಿಮೆ ಕೊಟ್ಟು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಇದೆಲ್ಲ ಕಾಳ ಸರ್ಪದ ಕಥೆ ಇದು. ಆಮೇಲೆ ಇದು ನಾರಾಯಣ ಬಲಿ ಅಂತಾರೆ, ನಾಗ ಬಲಿ ಅಂತಾರೆ. ನಾರಾಯಣಗೆ ನಾವು ಬಲಿಯಾಗುವ ಪಾಳಿ ಬರ್ತದೆ. ಅದ್ರಾಗ ಬರೀ ನಮ್ಮದ ನಾವು ಎಲ್ಲ ಕಳ್ಕೊಂಡು
ನಾವು ಬಲಿಯಾಗೋದು ಇರ್ಕೋಲ್ತಾಗ. ಆದ್ದರಿಂದ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮನುಷ್ಯನಾಗಿನ ತಿಳಿಯದೇ ಇರೋದು ಭಗವಂತ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನುಗ್ರಹ. ಆದ್ದರಿಂದ ಮಹಾರಾಜರು ಹೇಳಿದರು, ಎಂಥ ದಡ್ಡತನ ಮಾಡಿದ್ದು ನೀನು. ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೇನು ಬೇಕಾದ ಕೊಡೋ ಶಕ್ತಿ ಅದ. ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪಾಂಡುರಂಗನ ತಂದು ನಿಂದಿರ್ತಿದ್ದ ನಿನ್ನ ಮುಂದೆ, ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಅದನ್ನ ಇದನ್ನೇನು ಕೇಳಿಟ್ಟು ನಿನಗೆ ಮಗ ಗಂಡಸ ಮಗು ಆಗ್ತಾನೆ ಖರೆ, ಅವ್ರು ಅತ್ಯಂತ ಅಲ್ಪಾಯು ಆಗ್ತಾರೆ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಭಯಂಕರ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ. ಅವ್ರು ಮಹಾರಾಜ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಹೇಳಿದರು, ನನ್ನ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪಾಯ್ತು, ಸ್ತ್ರೀ ಸ್ವಭಾವಕ್ಕನುಸಾರವಾಗಿ ನಾನು ಇದನ್ನು ಕೇಳಿ ಕೂತೆ, ನೀವ ನನ್ನನ್ನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ ಕೂಡಲೇ ಮಹಾರಾಜರು ಅವ್ರು ನಾಶಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದರು. ಅಲ್ಲೊಂದು ಮಾರುತಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಉಳ್ಕೊಂಡ್ರು. ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡಿದರು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಕೂದಲ ಬಿಚ್ಚಿ ಅದಕ್ಕೆ ಆಲದ ರಸ ಹಚ್ಚಿ ಜಟಾ ಕಟ್ಟಿದರು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ಕುಂಕುಮ ಒರೆಸಿ ಭಸ್ಮ ಹಚ್ಚಿದರು. ಆಮೇಲೆ ಒಳಗಿನ ಒಂದು ತುಳಸಿ ಇದನ್ನು ತೆಗೆದು ಮಂಗಲಸೂತ್ರ ತೆಗೆದು ಒಳಗೆ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆ ಹಾಕಿ ಬಣ್ಣ ಸೀರೆ ಬಿಳಿ ಸೀರೆ ಓಡಿಸಿದರು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕೈಯಾಗಿನ್ನು ಬಳಿ ತೆಗೆದು ಕೈಯಾಗೂ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆ ಹಾಕಿದರು. ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಯೋಗಿನಿ ಕತೆ ಅವ್ರನ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿ ಮುಂದೆ 6 ತಿಂಗಳು ಅವ್ರಿಗೆ ಯೋಗಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿಸಿದ್ರು. ಅರ್ಥಾತ್ ಅಲ್ಲಿರುವಾಗೂ ಭಾಳ ಅನೇಕ ರೀತಿ ತೊಂದರೆ. ಮಧುಕರಿ ಬೇಡಿಕೊಂಡು ಬಂದಾಗ ಇಬ್ಬರಿಗೂ ಊಟ ಇರ್ತಿತ್ತು. ಒಂದೊಂದು ದಿವಸ ಮಧುಕರಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. 24 ತಾಸು ಅವ್ರಿಗೇನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ ಪ್ರಾಣಾಯಾಮದ ಒಂದು ಮೂಲಕವಾಗಿ ನಾಮವನ್ನು ಹೆಂಗೆ ತಗೋಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಕಲಿಸಿ ಅವ್ರದ್ದು ಧಾರಣಾ ತನಕ ತಯಾರಿ ಆಯ್ತು ಅಂತ ಬರೀತಾರೆ. ಅರ್ಥಾತ್ ನಾಮದ ಧಾರಣೆ ತಯಾರಾದ ಬಳಿಕ ಮಹಾರಾಜರು ಅವ್ರನ್ನ ಊರಿಗೆ ಕಳಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ಅಲ್ಲೇ ನಾಸಿಕದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಪರಿಚಯದವರು ಒಬ್ಬರಿದ್ದರು. ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ, ಅರ್ಥಾತ್ ನೀವು ಇಂಥ ಊರು ಇವ್ರ ತವ್ರ ಮನೆ ಇದು ನಾಟ್ಯಪುತ್ಯ ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನೀವು ಬಿಡ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ಬರ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಅವ್ರ ಆಸ್ಪಾಡಿಯವರು ಅಂತ ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡಿದರು ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಒಯ್ದು ಕಳಿಸಿ ಬಂದರು. ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದರು, ನೀವು ಅವ್ರನ್ನ ಹತ್ರ ಮುಟ್ಟಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತೆ ನೈಮಿಷಾರಣ್ಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಆಮೇಲೆ ಒಂದು 6-7 ತಿಂಗಳಾದ ಮೇಲೆ ತಿರುಗಿ ಮನೆಗೆ ಬಂದರು. ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು. ಸದ್ಗುರುನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ. ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಉಪಾಸನೆला लावे देव संतासी लावे सत्कर्मयोगे वेदालावे सर्वामुखी मंगल बोलवा सीताकांत स्मरण जय जय राम. नमस्कार. नमस्कार. ನಮಸ್ಕಾರ ಗುರುಗಳೇ. ನಮಸ್ಕಾರ ಗುರುಗಳೇ. ಆಗಲಿ. ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ. ಆಗಲಿ. ಆಗಲಿ. ಈಗ ಅಲ್ಲ, ಈಗ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಕೇಳಿಸ್ತಾನಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ನಾನು ಹುಬ್ಬಳ್ಳಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಿಂದ ಬರೋದಕ್ಕನ ಅಲ್ಲಿ ಕುರುಬರದು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಬರೋರು ಇದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಆಶ್ರಮದಿಂದ